पुढचा गोलंदाज असेल विश्वनाथ माळी, समोर जाईल दिनेश सुनील, अशी जोडी खेळपट्टीवर. चला घाई करा. क्षेत्ररक्षण लावण्यासाठी कॅप्टन एकच असावा. एक किंवा दोन किंवा तीन कॅप्टन झाले तर फिल्डिंग थोडी वेल खवपणा होते. फक्त कॅप्टननी फिल्डिंग लावा, कमी वेल लागेल. चांगली अशी गोलंदाजी, बॅटची कडा घेऊन आणि काहीसा बॉलर सुनील विश्वनाथ माली याला काहीसा कॅचचा अंदाज भेटलेला नाही. अशाने कॅच ड्रॉप. धावसंख्या 5. पुन्हा एकदा दिनेश. हो, बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या मागे आणि चांगलं क्षेत्ररक्षणी. एक धाव पूर्ण. धावसंख्या 6. दुसरं षटक चालू. विश्वनाथ माली सामोरे जाईल सुनील माली. चांगली अशी ही बलून डिलिव्हरी. माली वर्सेस माली, विश्वनाथ माली सुनील माली. सुंदर अशी गोलंदाजी. बघूया बघा, बॉल डेड होण्यासाठी 1, 2, 3 सेकंद असतात. पंच आपल्या डिसिजन देतात बरोबर. सुंदर असं गोलंदाजी. हळूच टोलूला चेंडूवर, तरीही 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावीचा आगाज नाही. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 9. सुंदर अशी गोलंदाजी. असं बघा, धामणगाव ही रन्स काउंट केली जाईल. जर तुम्ही विकेट किपरला असताना स्टंपिंग करता, मग त्याला ते धावू शकत नाही का? आपला रोल आहे. आपला रोल आहे. तुम्ही बांगलादेश आणि इंडियाची मॅच बघितली असेल, दोन्ही विकेट किपर होता. सर्च करा, तुम्हाला समजेल. आपला रोल आहे. आपल्याला खोटा क्रिकेट खेळायचा नाही. आपण धावू शकतोय, इंटरनॅशनल क्रिकेट खेळतोय. ते इतर असोसिएशन मध्ये बनवलेला रूल आहे. तो डॉट बॉल डॉटचा विषय नाही. विकेट किपर जरा स्टंपिंग करू शकतो, तेव्हा डॉट नाही घेत आपण. पुढचा गोलंदाज योगेश भोयर. सुंदर अशी रणनीती बिटवीन विकेट बघूया. आणि 2 धावाही पूर्ण.
धावसंख्या 14. पुढचा बॅट्समन किरण पाटील. सुंदर अशी गोलंदाजी विराज स्पोर्ट धामणगाव या संघाकडून. हो, चांगली अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू. दिनेश आणि किरण मोठे फटके मारावे लागतील. हो, काय गोलंदाजी आहे. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना. चांगली अशी गोलंदाजी योगेश भोईर कडून. काहीसा बॅटवर बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण. रन नाहीये. ओके, ओव्हर झाली. पुढील होणारा सामना वकी स्पोर्ट मापोली जयदुर्गा टेमघरपाडा. पुढील सामना वकी स्पोर्ट मापोली जयदुर्गा टेमघरपाडा. दोन्ही कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यावे. वकी स्पोर्ट मापोली जयदुर्गा टेमघरपाडा. हो, उडा दिया 6 पंचांचा 6 धावांचा इशारा. किरण पाटील याच्या बॅटवर निघालेला हा सुपर 6. धावांची उसली घेत किती झाले? 20. शेवटचा षटक चालू आहे. किरणला याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. सुंदर अशी गोलंदाजी, चांगला असा चेंडू. किरणला काही समजला नाही. निर्धाव चेंडू. दमन स्पर्धेला आलेले आहे आपण. कुठल्याही संघाने आपल्या आपल्या ठिकाणी बसून त्या त्या ठिकाणून बॅटिंग फिल्डिंग मैदानामध्ये उतरू शकता. पंचांचा व्हाईट बोर्डचा इशारा. खेळाडू कक्ष असा हा विषय इथं नाहीये. आपण आपल्या सोयीनुसार आपल्या संघाला घेऊन बसा, तिथून बॅटिंगला किंवा फिल्डिंगला उतरू शकता. धन्यवाद. पुढचा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी रुपेश कडून. लेग बायचा इशारा पंचांकडून. 1 धाव. रुपेश समोर जाईल. दिनेश. हो, उंच ओढायला झेल बघूया. सुंदर अशी कॅच गोलंदाज रुपेश कडून. दिनेश बाद. धाव संख्या 22. शेवटचे षटक चालू.
डावखुरा फलंदाज उमेश. शेवटचे काही बॉल शेष. शेवटचा षटक. धावसंख्या 22. चला चला घाई करा. आणखी 3 सामने खेळायचे त्याचा विचार करा. सहकार्य करा प्लीज. बॅटच्या कडा घेऊन गेले चुनाने पाठीमध्ये बघूया. बाद. सुंदर असं जेल. उमेशची खेळी संपुष्टात आणि धाव संख्या आता स्थिरावलेली आहे 22. उमेशची जागा भरून काढण्यासाठी सज्जन.
4 एक बाद 4. गणेश यांचा पुढचा चेंडू खेळून काढतील ते नंदकुमार. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. मला वाटतं पिचच्या बाहेर पडलेला चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केले आणि फ्री हिट असेल. फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. मिसफिल्डिंग आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते नंदकुमार यांना. धावसंख्या झाली ती 6. पहिल्या षटकातील काही चेंडू शेष. सामना करेल तो रवी आणि स्वीपच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी दाद परंतु पंचांनी फेटाळली आणि लेग बाईचा इशारा. अशा प्रकारे धावसंख्या 1 बाद 7. आणि ठीक 2 धावा. अशा प्रकारे 2 धावा आणि धावसंख्या झाली ती 9. 1 बाद 9. मला वाटतं शेवटचा चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकण्यात गणेश याला यश. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9. 1 बाद 9 आणि टार्गेट आहे 24 धावांचं. उर्वरित 3 षटकांमध्ये जवळजवळ 13 धावांची गरज आहे. माफक असं लक्ष म्हणायला हरकत नाही. आणि पहिल्या षटकात नो बॉल टाकले म्हणजे सिद्दीक बाबेच्या भाषेत सांगायचं तर गरीबी में आटा गिला करण्यासारखं आहे. पुढचं षटक घेऊन येत आहेत ते उमेश. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत. आणि सामना करेल ते नंदकुमार सॉरी रवी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. सुंदर टोलवलेला चेंडू सरळ आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत आणि 2 धावा. अशा प्रकारे धावसंख्या झाली आहे 11. 1 बाद 11. नाही रवी संत पण चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या 11. दुसऱ्या षटकातील मला वाटतं तिसरा चेंडू असेल. सामना करेल तो रवी. हो सुंदर टोलवलेला चेंडू. धावांमध्ये भर. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण मला वाटतं पूर्ण झालेली आहे. आणि अशा प्रकारे 2 धावांच्या योगदानानुसार धावसंख्या झाली ती पूर्ण 13. 13. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. पुढील सामना जयदुर्गा टेमघरपाडा आणि मापोली.
वकी स्पोर्ट मापोली. पुढील चेंडू रवी यांना आणि सुंदर टोलवलेला चेंडू सीमा पार. 4 धावा. धावसंख्या झाली 17. 1 बाद 17. रवी आपल्या वैयक्तिक 2 4 6 आणि 4 10 धावांवर खेळत आहे. महेश 4 धावा करून बाद झाला. नंदकुमार 1 धाव. अशा प्रकारे 17 धावा आणि जिंकण्यासाठी 7 धावा बाकी असताना पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा त्यांना कव्हर अप करताना सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. अशा रीतीने 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 19. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. शेवटचा चेंडू खेळून काढील तो रवी आणि पुन्हा एकदा टोलवलेला परंतु सुंदर झेल आणि फलंदाज बाद झालेला फलंदाज रवी आपल्या वैयक्तिक 12 धावांवर बाद झाला आणि संघासाठी खूप मोठं योगदान. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24. 2 बाद 24 सॉरी 19 24 धावा करायचे आहेत आणि 12 बॉल 5 धावा. नवीन फलंदाज विश्वनाथ माळी आणि सामना करेल नंदकुमार. बॉलर नेम विश्वनाथ माळी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सुंदर टोला परंतु गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू चाललाय सीमा पार परंतु अडवण्यात यश आणि 2 धावा. दुसऱ्या धावेत नंतर तिसऱ्या धावेत 3 धावा पूर्ण. अशा प्रकारे 3 धावा. धावसंख्या 22. फक्त 2 धावा बाकी आहेत आणि देवानंद भाऊ माईक स्टँडचा संपर्क करा आणि माईक घ्या. आता येतो पुन्हा. मजा करू जरा नाही का. नवीन फलंदाज जीवन. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. उंचावरून टोळवलेला बघूया. सुंदर असा झेल. मला वाटते गणेश याच्याकडून तो पकडला गेलाय. गणेश साठी पारितोषिक आलेलं आहे पण आम्ही ते नंतर जाहीर करू. नवीन फलंदाज चला त्वरात तवरा करा. पावसाचं थोडंसं वातावरण निर्माण झालेलं आहे. नवीन फलंदाज योगेश. 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा उंचावरून टोल्याने गणेशच्याच हातान. अरे त्याच्या हातान जेला तो सोडणार ना. यो पक्का मुरलेला यो. याच्या हातान जर जेला ना तर यो सोडणारच नाही.
2 चेंडू त्यांनी बरोबर पकडला आणि त्याला जाम प्रॅक्टिस आहे ग. देवानंद भाऊ क बोलाल याच्याबद्दल. तसाच फेकला नाही तसाच पकडला. पण त्याला चेंडू पकडायची आवरी सवय का त्यांनी जामच भारी पकडला आणि दोन्ही पण एक नंबर. आणि आता मात्र त्यांचा गोलंदाज तो हॅट्रिक वर. तो पण तसाच टेकते आणि तो पण तसाच जेते. हॅट्रिक झाली. मला वाटतं हॅट्रिक कॅच घेतली गणेशाने. लगातार 3 विकेट आणि 3 कॅचेस गणेशनेच घेतलेले आहेत. मला वाटतं पहिली हॅट्रिक असेल ही. पुन्हा एकदा उंचावरून टोळवलेला. बघूया काय होते. 4थी कॅच. हो क्या बात आहे. मला वाटतं कॅच प्रॅक्टिस चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. देवानंद भाऊ काय म्हणाल. थोडा वातावरणाचा म्हणजे गोलंदाजाला काहीतरी बेनिफिट मिळते का. थोडंसं ढगाळ वातावरण पाऊस पडू शकतो. हो अंदाज तर आहे. तुकाराम सर खरोखर आपण गली क्रिकेट नाही का लहानपणी खेळायचो तो अशी कॅच उडवी तसं वाटतं नाही का. नक्कीच. पण 2च धावा जिंकण्यासाठी आवश्यकता असताना क्षेत्ररक्षण जबरदस्त होते. फलंदाजी मात्र ढिसाळ होते आणि गोलंदाजाची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. बघूया पुढचा चेंडू. 2 धावच पाहिजे जिंकण्यासाठी. 7 चेंडू 2 धावा. जोराचा अपील होते. काय होते तिथे काय होते बघूया. बघूया काय. फिल्डर रिव्ह असेल. पंचांचा डिसिजन नॉट आउट. यस. रिव्ह्यू असक्सेसफुल आहे. रनआउट नाही. त्याचे डोफ्याने स्टंप भरल्यान आया दिसते. आमचं 2 तज्ञ बसल्या ना या आणि फेटाळून लावलेला आहे. आता मात्र धावसंख्या ती समान झालेली आहे आणि विजयासाठी एका धावेचं लक्ष असेल. शाकीर आणि इब्राहिम आपण आपल्या संघाजवळ यायचं आहे. शाकीर इब्राहिम मापोली संघ खेळाडू सज्जन उंचावर मारा प्रयत्न आणि काही बॅटची कडा घेऊन 1 धाव पूर्ण. अशाने धामणगाव संघ विजयी झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे कौतुक. चांगली अशी झुंज दिली एकविरा पिंपलर या संघाने. काहीशी धावा त्यांना नक्कीच कमी पडल्या. चांगली लढत झाली असती. शेवटच्या षटकामध्ये जर 10 धावा